सन्माननीय श्री संतोष गुरव साहेब आणि सन्माननीय श्री जनार्दन मांगले साहेब या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित। नमस्कार। कोल्हापुरी जेवण वादक कोल्हापुरी जेवण आणि चंपारण हंडीची चव आता नवीन जागेवर आमच्या प्रतिष्ठानमधील सन्माननीय आदेश सावंत साहेब यांच्या हॉटेल स्वाद हॉटेल इकडील प्रशस्त जागा, AC हॉल, हट डायनिंग तसेच झोपडीतील जेवण तसेच भारतीय बैठक व्यवस्था अशा कोल्हापुरी जेवण आणि चंपारण हंडीची चव आता मिळणार आहे आणि त्याचा पत्ता आहे वृंदावन शॉपिंग सेंटर, सनशाईन सिटी, नालासोपारा पूर्व। एक मिनिट। हॅलो, मी श्री आदेश सावंत आपला सर्व कोल्हापूर आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांना आवाहन करतो की माझं चालू असलेलं हॉटेल मी नवीन जागेमध्ये स्थलांतरित करतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोल्हापुरी जेवणाबरोबरच चंपारण विशेष अशा बिहारच्या डिशचं आस्वाद घेता होईल आणि हे आस्वाद तुम्हाला वृंदावन शॉपिंग सेंटर, एव्हरशाईन सिटी, वसई पूर्व या ठिकाणी मिळेल। त्या ठिकाणी विशेष म्हणजे झोपडीतील जेवण, भारतीय बैठक व्यवस्था आहे, AC हॉल आहे आणि तुम्हाला नॉर्मल सिटिंग पण आहे। मी सर्वांना विनंती करतो आपण मोठ्या संख्येनं माझ्या हॉटेलला ओपनिंगच्या नंतर भेट द्यावी। आपल्या सर्वांच्या पर्यंत मी नक्की पोहोचेन। धन्यवाद। ही जी कुस्ती चालू आहे ती देवेश पवार पुणे पिवळ्या जांगेमध्ये असलेला पैलवान आणि मोनिश चौधरी मुंबई भगव्या जांगेमध्ये असलेला, चॉकलेटी जांगेमध्ये असलेला दोन्ही पैलवान तुल्यबळ शरीराने आणि तेवढ्याच ताकदीने एकमेकाला आपला ताकद आजमावताना समान वजनाचे तुल्यबळ पैलवान ताकदीनं तुल्यबळ आहेत। युक्ती वापरून कशा पद्धतीने चितपट करतात हे पाहणं मनोरंजक ठरेल। देवेश पवार पुणे पिवळ्या जांगेमध्ये खेळत असलेला पैलवान विरुद्ध मोनिश चौधरी मुंबई चॉकलेटी जांगेमध्ये खेळत असलेला पैलवान आणि डाव या ठिकाणी परतवून लावत आक्रमकपणा घेत सिंगल पलटी करण्याचा प्रयत्न करत आहे तो देवेश पवार पुणे, पण तेवढ्याच शांतपणे ती चाल रोखून ठेवलेली आहे, त्याला प्रतिकार केलेला आहे तो मोनिश चौधरी मुंबई यानं आणि मातीशी तसाच तो चिकटून आहे आणि ती जी चाल होती ती निष्प्रभ करण्याचा प्रयत्न त्यानं केलेला आहे, त्याच्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे। पुन्हा एकदा सिंगल पलटी करून पायाला चांगली पकड घेऊन मानेभोवती विळका मारून पलटी करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण त्यामध्ये सुद्धा यश येताना काही दिसत नाही। जोरदार ताकद लावावी लागते कारण का समोरचा पैलवान सुद्धा हा तेवढ्याच ताकदीचा असतो आणि त्यानं रोखून धरलेला आहे बघा, पायाला मिठी धरलेली आहे। यानंतरची सर्वांसाठी आकर्षणाचा विषय असलेली सर्वात मोठी कुस्ती यानंतर खेळवली जाईल। सर्वात मोठी कुस्ती यानंतर खेळवली जाईल। देवेश पवार पुणे विरुद्ध मोनिश चौधरी मुंबई। देवेश पवार पिवळ्या जांगेमध्ये खेळत असते और जबरदस्त पलटी मारून हात पायामध्ये कैची मारण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल पलटी करून चितपट करण्याचा प्रयत्न, पण मैदानाच्या सीमारेषेजवळ गेल्यामुळे पुन्हा एकदा मैदानाच्या मध्यभागी ही कुस्ती येऊन ठेपलेली आहे। शारीरिक श्रम प्रचंड होत आहेत, तेवढी ताकद जोरदार लावावी लागते। स्पर्धकाचे हल्ले प्रतिहल्ले रोखून धरावे लागतात आणि आपल्या युक्तीचा आणि शक्तीचा कस
या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये लागला जातो, तरी सुद्धा ही प्रेक्षणीय अशी स्फूर्ती एकमेकांच्या छातीवरती आणि या ठिकाणी हातालाच धरून पलटी करण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे तो मोनिश चौधरी मुंबई याचा तेवढ्याच शक्तीनं. आणि आता या ठिकाणी पाटीलाच पकड करून सिंगल पलटी मारण्याच्या प्रयत्नात दोन्ही मल्ल आहेत. बघूया कुणाला यश येत आहे ते उचलून पलटी करण्याचा प्रयत्नात आहेत, पण ते याच्यामध्ये मला वाटत नाही जगामध्ये आवळा मारून आवळा डाव टाकून या ठिकाणी चितपट केलेले ते देवेश पवार पुणे यांनी. देवेश पवार पुणे आवळा डाव टाकून या ठिकाणी पहिलवानाला चितपट केलेला आहे. यांच्याचा सन्मान चिन्ह आणि सत्कार देण्यासाठी प्रतिष्ठानच्या या कोल्हापूर महोत्सवाचा केंद्रबिंदू असलेले प्रदीप चौगुले यांना मी विनंती करतोय की ही ट्रॉफी त्यांनी द्यायची आणि बक्षिसी हलगी वादक आपण ही यायचं आहे या बक्षीस वितरणासाठी. दुर्भाग होते साहेब आणि आपण तानाजी भाऊ यावेळी आपलं गाणं वाजेल वाटलं तर या कदाचित खटावकर साहेबांनी सगळं बंद केलेलं आहे असं दिसतंय मला. बक्षिसाची रक्कम दिली. जरा व्यवस्थित उभे राहा. विजेते पैलवान देवेश पवार पिवळ्या जागेमध्ये या ठिकाणी आहेत. मानाची ट्रॉफी त्यांना या ठिकाणी वितरित करत आहेत सन्माननीय क्रियाशील सदस्य श्री प्रदीप चौगले साहेब, श्री दिलबावर्ते साहेब आणि श्री तानाजी भाऊ. यानंतरचा प्रचंड आकर्षणाचा सगळेजण वाट बघत असलेला बहुप्रतीक्षित अशी ही कुस्ती आणि कुस्ती खेळण्यासाठी मी सन्मान